तर या पेपर फुटीवर साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केले, पाहूयात. खासगी कंपन्यांवर कुणाचा वरद हस्त आहे, हा महत्त्वाचा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर टीईटी, म्हाडा, आरोग्य विभाग आणि पोलीस भरतीमध्ये घोटाळ्याचे पुरावे समोर आले तरीही परीक्षा रद्द का नाही, हाही सवाल आहे. ज्या परीक्षार्थींचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे त्यांची परीक्षा रद्द करण्याची मागणी सरकार ऐकणार का? एमपीएससी, आयबीपीएस सारख्या शासकीय यंत्रणा असताना परीक्षांसाठी खासगी कंपन्या कशाला, हाही सवाल उपस्थित होतोय. परीक्षा भरतीची जी काही परीक्षा झाली आहे त्याला पेपर फुटीचं ग्रहण लागल्याचं समोर आलेलं आहे. अनेक ठिकाणी पेपर फुटल्याचं समोर आलेलं आहे. त्याचबरोबर मोठमोठे जे अधिकारी आहेत ते सुद्धा याच्यामध्ये सामील होते असंही समोर आलेलं आहे. त्यामुळेच आता ही परीक्षा, या ज्या परीक्षा आहेत ज्यांच्यामध्ये पेपर फुटले होते त्या परीक्षा पुन्हा घ्या आणि त्यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवा अशी ही मागणी समोर येते. त्यामुळे आता सरकारकडून नेमकी काय पावलं उचलली जाणार? आता भ्रष्टाचाराची हद्द झालेली आहे आणि ही परीक्षा रद्द करा अशीच मागणी हे उमेदवार, लाखो उमेदवार करतायत ज्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून या परीक्षांची तयारी केलेली होती. मात्र त्याच्यामध्ये काही उमेदवार ज्यांनी पैसे देऊन प्रश्नपत्रिका घेतल्या त्यांच्यामुळं या परीक्षा आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत. आणि याविषयी माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी या थेट पुण्यातून आपल्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत हे विद्यार्थी सुद्धा आहेत ज्यांनी तयारी केलेली आहे, बऱ्याच महिन्यांपासून तयारी करून परीक्षा दिली आहे. मात्र पेपर फुटल्यामुळे ते निराश झालेले आहेत आणि सध्या त्यांची नेमकी मागणी काय आहे ते जाणून घेण्यासाठी जाऊयात आपल्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी यांच्याकडे. फरा, नक्कीच आतापर्यंत सरकारी नोकरीसाठी ज्या ज्या काही परीक्षा झाल्या त्या सगळ्या परीक्षांमध्ये काही ना काही घोळ झाल्याचं समोर आलेलं आहे. अगदी आतापर्यंत म्हणजे आजपर्यंत नवनवीन खुलासे समोर येत आहेत आणि याचा सगळ्याचा परिणाम या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर निश्चित झालाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षांमध्ये जर घोटाळे होत आहेत तर परीक्षा रद्द का होत नाही, ही एक प्रमुख मागणी या विद्यार्थ्यांची आहे. या विद्यार्थ्यांशीच आपण बोलूया. मित्रा, काय सांगशील, सुरुवातीपासूनच ज्या ज्या परीक्षा झाल्या त्या सगळ्यांमध्ये घोटाळे उघडकीस येत आहेत? तर मागच्या 1.5-2 वर्षांमध्ये ज्या काय परीक्षा झालेल्या आहेत सरकारी नोकर भरतीमध्ये, प्रत्येक परीक्षेमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे घोटाळा झालेला आहे. बरं, ते प्रत्येक वेळेला आम्ही सरकारच्या आणि यंत्रणेच्या प्रत्येक वेळेला त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. तरीही प्रत्येक वेळेला ते पाठीशी घालण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो आहे. आम्ही जी पहिल्या वर्षी महापोर्टल होती त्यावेळेला आम्ही उघड करून दिलं की हे महापोर्टलमध्ये घोटाळे होत आहेत. त्यावेळेला यांनी महापोर्टलचं जे टेंडर होतं ते मागं घेतलं. त्याच्यानंतर ज्या परीक्षा होत आहेत त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला खाजगी कंपनीला हे टेंडर देत आहेत आणि प्रत्येक वेळेला आम्ही दाखवून देतोय की बाबा या प्रत्येक परीक्षेमध्ये घोटाळे झालेले आहेत. त्याचे सगळे पुरावे आम्ही त्यांना अवेलेबल करून दिलेले आहेत. तसे आम्ही सोशल मीडियावर टाकलेले आहेत. प्रत्येक मंत्रालयाकडे त्या संदर्भाचे तसे पाठवलेले आहेत. तरीही प्रत्येक वेळेला सरकार त्याला पाठीशी घालते. प्रत्येक वेळेला ती परीक्षा न रद्द करता त्याचे निकाल लावले जात आहेत. ही आमच्यावर थोपलेलं आहे, जबरदस्ती केली जाते. परीक्षा रद्द न करता थेट निकालाची घाई का केली जाते? या ज्या परीक्षा आहेत या सगळ्या परीक्षा एमपीएससी कडून व्हाव्यात म्हणून आम्ही गेली 4 वर्ष भांडतोय. पण सरकारचं काय चाललंय की नाही, या खाजगी यंत्रणेकडून परीक्षा घ्यायच्या. माझा हा सरळ आरोप आहे, ह्या खाजगी यंत्रणेकडून परीक्षा घेण्यामागं राजकारण्यांपासून ब्युरोक्रसीपासून दलालांपर्यंत सगळ्यांचे लागे बांधे. त्याच्यामुळेच या परीक्षा फक्त रद्द होत नाही. थोडंसं वातावरण शांत होऊन द्यायचं, वातावरण शांत झालं की निकाल लावून टाकायचे, म्हणजे हा प्रश्न निकालात निघतो. ही या सरकारची मानसिकता आहे. गेल्या 3 वर्षामध्ये ज्या ज्या परीक्षा झाल्यात अशी कोणतीही परीक्षा नाही आहे एमपीएससी सोडून की भ्रष्टाचार झाला नसेल. माडाची परीक्षा ऐन रात्री कॅन्सल करावी लागली. 1:53 मिनिस्टर लाईव्ह येतो आणि परीक्षा कॅन्सल करतो. टीईटीच्या परीक्षेत आज आयुक्त जेलमध्ये आहेत आणि काल त्यांच्या घरात घबाड सापडलं. ही किती मोठी गोष्ट आहे. याच्यावर ना विरोधी पक्ष बोलतोय ना सरकार बोलतोय. माडा झालं, टीईटी झालं, आरोग्य भरती वर्ग 3चा पेपर फुटला, सिद्ध झालंय. वर्ग 4चा पेपर फुटला, सिद्ध झालं. पण सरकार याच्यावरती बोलायला तयार नाहीये. ज्यावेळेस आम्ही म्हणतो की या सगळ्या परीक्षा तुम्ही एमपीएससी कडे द्या, एमपीएससी पत्र देतं सामान्य प्रशासन विभागाला की आम्ही या परीक्षा घ्यायला तयार आहोत, आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असा शब्द वापरतात की या परीक्षा एमपीएससी कडे देणं, मी शब्द कोट करतो, ते म्हणतात अशक्य आहे. अशक्य शब्द वापरलाय. एमपीएससी म्हणतो आम्ही घेतो आणि उपमुख्यमंत्री म्हणतात अशक्य आहे.
म्हणजे नक्की याच्यातून आम्ही काय समजायचं? म्हणजे सरकारला वाटतं या परीक्षा खाजगी यंत्रणेमार्फतच झाल्या पाहिजे, जेणेकरून हे जे लागे बांधे आहेत हे सिद्ध होतं आणि गोरगरिबांच्या पोरांना जमिनी विकावं लागतात. नक्कीच वर्षोनवर्ष तुम्ही सगळेजण विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतायत आणि असा अचानक काहीतरी निर्णय येतो आणि हे सगळं तुमच्या डोळ्यासमोरून नष्ट होतंय. प्रत्येक वेळीच विद्यार्थी संघटनेनेच समोर येऊन सगळे घोटाळे उघड करायचे असं कधीपर्यंत करायचे सरकारला? सरकार काय झोपेत आहे का? की विद्यार्थ्यांनी समोर यायचं, घोटाळे उघडकीस करायचं, मग सरकार जागं होणार, मग त्यांनी यंत्रणा लावायची, मग तपास यंत्रणा सुरू होणार. तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या वेळ वाया जातोय. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम सरकार करू लागले. हे अशा वागणुकीमुळे विद्यार्थ्यांचा मनस्ताप ओढवून घेतोय. काही विद्यार्थी आत्महत्या करू लागलेत. आत्महत्येचं सत्र शेतकऱ्यांच्या सत्रासारखं चालू करायचंय का? अशा पद्धतीनं नेमकं काय करायचंय? मग नंतर विद्यार्थ्यांच्या संघटना आक्रोशपणे करू लागले की कंपनीचं टेंडर बदलायचं, दुसऱ्या खाजगी कंपनीला द्यायचं. म्हणजे पुन्हा सारखं खाजगीकरण त्यापेक्षा एमपीएससी म्हणते ना आम्ही घेतो, तर द्या ना एमपीएससी कडे, काय हरकत आहे? नक्कीच आतापर्यंत ज्या खासगी कंपन्यांनी या परीक्षा घेतल्या त्याचे घोटाळे सुद्धा उघडकीस आलेले, सिद्ध सुद्धा होत आहेत सगळे आरोप. तरीही हा अट्टास का सरकारचा? सरकार का घोषणा करत नाहीये की या परीक्षाच रद्द केल्या जाव्यात? हो, ते आहेच. जर सरकारला तसं वाटत असेल की पैशानंच जर पदं भरली जाणार असतील तर सरकारने सरळ दर फलक निश्चित करावं. ज्याची जशी परिस्थिती आहे त्यानुसार ते येईल किंवा ठरवेल काय करायचं. या प्रकारचं असेल, जर सकाळी अजितदादा पवार उठून जर शपथविधी करू शकतायत तर एमपीएससीला पण ते परीक्षा घेण्यासाठी सांगू शकतायत. पण कोणाच्यात नाहीये, हे मनसे नाही तर मी पूर्णपणे दिलसे सांगतोय. नक्कीच विद्यार्थ्यांच्या भावना फरा आता आक्रमक झालेल्या आहेत. जर घोटाळे होत आहे या परीक्षांमध्ये तर या परीक्षा रद्द का केल्या जात नाही असा संतप्त सवाल हे सगळे विद्यार्थी विचारतायत. अश्विनी, हे जे विद्यार्थी आहेत ते प्रामाणिकपणे मेहनत करतात, दिवस रात्र एक करून अभ्यास करत असतात. मात्र भ्रष्टाचारामुळे त्यांची जी मेहनत आहे त्याच्यावर पाणी फिरल्याचं पाहायला मिळतंय. आणि अशामध्ये हे जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांचं म्हणणं का ऐकून घेतलं जात नाही, आणि त्याचबरोबर एखादी जी विश्वासार्ह यंत्रणा असेल त्यांच्याकडून या परीक्षा का घेतल्या जात नाहीत असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. दरम्यान धन्यवाद तुम्ही या जे परीक्षार्थी आहेत त्यांची प्रतिक्रिया घेतल्याबद्दल. यानंतर साम टीव्ही या विद्यार्थ्यांच्या सोबत आहे. या विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे, ती म्हणजे विश्वासार्ह जर एखादी यंत्रणा असेल तर त्यांच्याकडून या परीक्षा पुन्हा घ्यायला पाहिजे. या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, त्या परीक्षा रद्द करून त्याचा निकाल लावू नये आणि पुन्हा ही भरती परीक्षा घ्यावी अशीच मागणी केली जाते. तर या आरोग्य भरती परीक्षांमध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांची नावं आपण बघू शकताय. पेपर फुटीतले हे बडे मासे हाती लागलेले आहेत, त्यांची नावं समोर आलेली आहेत. मोठमोठे अधिकारी असतील त्यांच्यापासून ते एजंट पर्यंत सगळ्यांची नावं या ठिकाणी समोर आलेली आहेत. आणि त्यामुळे या परीक्षा रद्द व्हाव्यात अशीच मागणी आता समोर येते. आणि याच्यावर सरकार नेमका काय निर्णय घेणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रशांत बडगिरे, संजय सानप यांची नावं आहेत. त्याचबरोबर विजय मुराडे, महेश बोटले हे सुद्धा बडे मासे पेपर फुटीतले आहेत. ही नावं आणि फोटो आपण बघू शकतो. यांच्यामुळेच या परीक्षांमधले पेपर फुटलेले होते. आरोग्य भरती परीक्षेमध्ये या चौघांची नावं समोर येत आहेत. प्रशांत बडगिरे, विजय मुराडे, तर म्हाडा परीक्षेमध्ये प्रितेश देशमुख, संतोष हरकळ, अंकुश हरकळ यांची नावं समोर आलेली आहेत. म्हाडाचा सुद्धा पेपर फुटलेला होता. तर पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी यांच्याकडे. अश्विनी, काय सांगाल? तुम्ही आताच हे जे परीक्षार्थी आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे, मात्र सरकारचं याच्यावर काय म्हणणं आहे? कारण वारंवार या परीक्षा फुटताना दिसत आहेत. भरती परीक्षा आधी तर कोरोनामुळे त्या घेतल्या जात नव्हत्या आणि त्याच्यानंतर आता घेतल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये घोटाळे, भ्रष्टाचार समोर येतोय. नक्कीच फरा, या विद्यार्थ्यांशी मी या संदर्भात बोलते. मागच्या या 1-1.5-2 वर्षाच्या काळामध्ये बघितलं तर कोरोनामुळे परीक्षा या पुढे ढकलल्या गेल्या आणि आता ज्या परीक्षा होऊ लागलेल्या आहेत यामध्ये वारंवार घोटाळे उघडकीस येत आहेत. नक्की 2 वर्षापासून आम्ही वाट पाहत होतो की आता या सगळ्या परीक्षा होणार आहेत. कोरोनाच्या काळात 2 वर्ष आम्ही त्याची तयारी केली. ज्यावेळेस परीक्षांना सामोरे जात आहेत त्यावेळेस आम्हाला एकच बातमी ऐकायला भेटती की परीक्षा पुढे गेली किंवा परीक्षेमध्ये घोटाळे आहेत. असं ऐकायलाच भेटत नाही. ही परीक्षा झाली, याचा निकाल लागला, काही मुलं त्याच्यातून सिलेक्ट झाले. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष
गप्प बसले, 2 वर्ष अभ्यास केला, त्या मुलांचं याच्यात प्रचंड निराशा झाली. इतकी निराशा झाली आहे की या महाराष्ट्रात आत्महत्यांचं सत्र सुरू झालं. दौंडमध्ये एक आत्महत्या झाली, औरंगाबादमध्ये एक आत्महत्या झाली, म्हणजे मागच्या 2 दिवसात 2 आत्महत्या झाल्यात. बरं, त्या आत्महत्या का होत आहेत? सरळ आहे, 2-3 वर्ष एकाच परीक्षेची तयारी करायची आणि पेपर दिल्यानंतर मला काय कळतं की माझ्या शेजारी बसलेला मुलगा ज्याने पेपर कोरा सोडला होता, तो माझ्या शेजारचा मुलगा पास झालाय. मला माहिती आहे त्याने पेपर कोरा सोडला होता, पण तो पास झाला. कसा पास झाला? बरं, त्याला मार्क किती? MIDCचे जे रिझल्ट लागले त्याच्यात 15 मुलांना 100 मार्क आणि 450 मुलांना 99 मार्क आहेत 100 पैकी. हे कसं शक्य आहे? म्हणजेच हे पेपर सेट केले जात आहेत. आणि जर असं होणार असेल तर ही मुलं विधिग्न होत आहेत. ही सगळी मुलं त्रासलेत. माझी विद्यार्थ्यांना सुद्धा कळकळीची विनंती आहे, तुमचा आक्रोश सरकार विरुद्ध तुम्ही व्यक्त करा, ना की स्वतःच्या जीवाला घात करा. या सरकार विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. आणि सरकारला विनंती, तुम्हाला जर खरंच विद्यार्थ्यांविषयी तळमळ असेल तर एक निर्णय घ्या, जसं पहाटेचा शपथविधी झाला होता तसा, की या सगळ्या परीक्षा आम्ही MPSC कडे देतो आणि हा प्रश्न एकदाचा संपवून जाईल. नक्कीच वारंवार ही अगदी सुरुवातीपासून सगळ्याच विद्यार्थ्यांची मागणी आहे की या सगळ्या परीक्षा या MPSC आयोगामार्फत घेण्यात याव्या. नक्कीच आपल्या देशामधील काही आयोग असे आहेत की त्यांनी ग्रुप A, B, C, D अशा सर्व स्तरावरच्या परीक्षा अतिशय उत्तम पद्धतीने हाताळतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी 0% भ्रष्टाचार केलेला आहे. तर तेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग सुद्धा करू शकतं. त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे आणि अजून ज्या त्यांना रिसोर्सेस लागतात, मनुष्यबळ लागतं, ते सरकारनं जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिलं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग उत्तम दर्जाचं नोकर भरती करू शकेल आणि 0 भ्रष्टाचार यातून घडेल असं मला अपेक्षा आहे. तुम्ही सगळे विद्यार्थी इथे बाहेर गावावरनं आलेले आहेत. किती शेकडो किलोमीटरचा प्रवास तुमचा असतो, वर्षातनं 2दा वगैरे फक्त तुम्ही घरी जातात आणि इतका प्रामाणिकपणे अभ्यास करून जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की पेपर सेट होत आहेत, आपल्या अभ्यासाचा काहीच उपयोग होत नाही, हे बघायला गेलं तर म्हणजे आत्महत्या करण्याचं जे प्रमाण वाढत आहे तर त्याला हेच कारण आहे. जर का सरकारचा उदासीनता आमच्या जीवावर बेतत असेल तर यानंतर सरकारला आम्हाला धडा शिकवावा लागेल आणि त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत. आणि तसा एक त्यांना डेमो आम्ही दाखवलेला आहे. तर यानंतर जर हेच जर चालत राहिलं, हेच सत्र चालत असेल तर मी महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना सांगतोय की कुणीही आत्महत्या करायची नाही. आपण सरकारला भाग पाडू आणि MPSC तर्फेच परीक्षा घ्यायला आपण यांना भाग पाडायला आपण सर्वजण एकत्र येऊ, पुढे येऊ आणि काम करू. नक्कीच फराह, या सगळ्या विद्यार्थ्यांशी बोलल्यावर प्रामुख्यानं 2 मागण्या या विद्यार्थ्यांच्या आहे की सगळ्या ज्या काही परीक्षा होतील सरकारी नोकर भरतीच्या त्या सगळ्या MPSC आयोगामार्फतच घेण्यात यावा, कुठल्याही खाजगी कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात येऊ नये, ही प्रमुख मागणी आहे. आणि दुसरी मागणी ती म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या परीक्षांमध्ये घोटाळे झालेले आहेत त्या परीक्षाच रद्द निश्चितच केल्या जाव्यात आणि नवीन परीक्षा पुन्हा घेण्यात याव्या, अशा प्रमुख मागण्या या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. निश्चितच अश्विनी जाधव केदारी, धन्यवाद तुमचे. दरम्यान ह्या ज्या परीक्षार्थी आहेत जे प्रामाणिकपणे मागील बऱ्याच वर्षांपासून अभ्यास करतायत त्यांच्या मागण्या सरकार मान्य करणार का, त्यांना न्याय देणार का आणि या परीक्षा पुन्हा घेणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो.